अरे तुला अक्कल पिक्कल आहे का नाही रे? सकाळपासून आवडतीये ना मी, का बसायला करतो? अरे प्रियंका, कशी काय ओरडली तू त्याच्यावरती? हा, त्याच्या मनाचा विचार केला का तू? त्याला काय वाटेल? लहान आहे तो. आताच्या काळात ना काहीतरी वेगळंच झालंय. युवीचे पोरं त्यांचं मनाचा विचार आपण करायचं का? आपल्या काळात कसं होतं, आपले आई बाबा बदाबद मारायचे, आपण रडत रडत काम करायचे, तरी कोणी विचारायचं नाही आपल्याला. तुम्हाला एक सांगू का, ते इंस्टाग्राम चालू केलं, ते रील ढकायला लागलं ना, त्याच्यावरती त्यांना पण माहित झालं की आपल्याला 2 मुलं आहेत म्हणून. ते पण म्हणतात मोठ्या मुलापुढं बारक्या मुलाचं कौतुक करू नका, त्यांच्या डोक्यावर परिणाम होते, त्यांची मानसिकता खराब होते. अरे कशाला हे सगळं? एकदाशी कुठली चर्चा करताना त्यांच्या मनाचा विचार करूनच तुम्ही त्याची चर्चा करा, तरच तुम्ही चांगले पालक. अरे खड्ड्यात गेले तसे पालक, मला व्हायचं तसे पालक. तुम्हाला माहिती का, परत मैत्रिणीच्या घरी गेले होते मी, तुला 3 वेळा म्हणलं बस, हात लावू नको कशाला, शांत बस, तरी ऐका ना. माझ्याकडे डोळे वासू वासू बघत होता, असं कुठल्या खाली कानाखाली दिले त्याच्या. 4 तास तो जागा उठला नाही. त्यापासून त्याला कुठे गेलं ना, अजिबात त्रास देत नाही. आपले आई बाप आपल्याबद्दल जे करत होते ना, तेच योग्य. ते कसं फायदा ते पोरांचा मानसिकतेचा विचार करा, त्यांच्या मनाचा विचार करा, त्यांचं खायचं रुटीन बघा. हे अति होत ना, हे असं वागून माझ्या पोरांना नेबडं बनवायचं नाहीये. 2 खाईल आणि 2 बाहेर देऊन पण येईल. हे बघा, मी बोलणारच आणि मी माझा आईतच फॉर्म्युला वापरणार आहे. 2 खटक्या दिला ना, आयुष्यभर त्या लक्षात राहा. बोलायचं असेल तर तुम्ही बोला त्यांची गुलू गुलू. रागात बोलली, खरं बोलली, पण विचार करण्यासाठी बोलली.